नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालपर्यंत आपण शेकडेवारीवरची उदाहरणं बघितली होते. तर आजची सुरुवात आपण नफा आणि तोट्याला सुरुवात करू. नफा आणि तोट्याचे बघा, आता नफा आणि तोट्या यावरची उदाहरणं, जेवढ्या काही प्रकारची उदाहरणं आहेत ते सगळे उदाहरणं ह्या व्हिडिओमध्ये, आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ, ह्या दोन व्हिडिओमध्ये नफा आणि तोटा हा टॉपिक आपण क्लिअर करू. तर आता बघा, नफा आणि तोटा यामध्ये याचं पहिलं उदाहरण बघा. एक वस्तू 5,000 रुपयास खरेदी करून ते 7,000 रुपयास विकले तर त्या व्यवहारात नफा किती होईल आणि शेकडा नफा किती होईल. आता बघा, उदाहरणामध्ये काय म्हणलं बघा. तर खरेदी किंमत जी आहे ना, खरेदी किंमत किती दिलं, 5,000 रुपये दिलं. खरेदी किंमत किती दिलेली, 5,000. आता बघा, खरेदी किंमत 5,000 आहे, खरेदी किंमत. त्यानंतर विक्री किंमत जी आहे ती विक्री किंमत 7,000 रुपये आहे आणि झालेला नफा. आता लक्षात घ्या, जेव्हा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तेव्हा नफा होतो. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. तर आता बघा, खरेदी किंमत किती आहे बेटा, 5,000 रुपये आहे खरेदी किंमत. विक्री किंमत किती आहे, 7,000 रुपये आहे. आता बघा, आता वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या खिशातून किती रुपये गेले, 5,000 रुपये गेले. ती वस्तू विकल्यानंतर आपल्याकडे किती रुपये आले, 7,000 रुपये आले. म्हणजे 5,000 रुपये गेले होते, किती रुपये लावून आले, 2,000 रुपये. हे 2,000 रुपये जे आहे बेटा, 2,000 रुपये का आहे, नफा. आता बघा, नफा बरोबर, लक्षात घ्या, नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. त्याच्यानंतर तोटा जर काढायचा झाला, तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री. तोटा बरोबर खरेदी मायनस विक्री. लक्षात घ्या, शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. आता इथं नफा जर म्हणलं बेटा, नफा बरोबर विक्री किंमत काय आहे, 7,000. खरेदी किंमत काय आहे बेटा, 5,000. तर 7,000 मधून 5,000 गेलं तर शिल्लक किती राहते, 2,000. तर 2,000 रुपये हे काय झालं बेटा, नफा झाला. 2,000 रुपये काय झाला, नफा. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे बघा. शेकडा नफा, खरेदी किंमत 5,000 रुपये असताना 2,000 रुपये नफा होतो. तर शेकडा काढायचा म्हणून 100ला किती होतो, शेकडा काढायचा म्हणून 100ला किती होतो. तर x बरोबर हे 100 गुणिले 2,000 किंवा 100 गुणिले 2,000. एक सोबतची जी संख्या आहे, एक सोबतची ती बाजू बदललं कुठं जाते, भागाकारात जाते. आता बघा, हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल होतात. हा 1 झिरो कॅन्सल होते. 5 ने जर भागलं तर 5 4 20 आणि पुढं 0. तर x बरोबर किती आलं, 40. तर 40% काय झालं बेटा, हा नफा झाला. म्हणजे नफा 2,000 आणि दुसरा पर्याय नफा 2,000 आणि शेकडा नफा किती आहे बेटा, 40% नफा आहे. आता लक्षात घ्या, तर आपण थोडक्यामध्ये कसं सोडवायचं बघा. खरेदी किंमत आणि नफा, तर नफा हा विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केल्यानंतर येणारा जो वजाबाकी आहे ते नफा राहते. नफा किती रुपये, 2,000. आपल्याला काढायचं काय, शेकडा नफा काढायचा आहे. शेकडा नफा किंवा तोटा बेटा नेहमी खरेदी किमतीवर काढला जातो. खरेदी किंमत किती आहे, 5,000. 5,000 रुपयाला 2,000 रुपये नफा होतो. तर शेकडा काढायचं म्हणून गुणिले 100 करा. शेकडा काढायचं म्हणून गुणिले 100 करा. हे 3 झिरो कॅन्सल होतात. 5 ने 100ला 20 भाजेल आणि 20 गुणिले 2 केले बेटा 40%. तर नफा 2,000 आणि शेकडा नफा किती बेटा, 40%. याचं उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे, तिसरा. आता बघा, व्हाईट कलर कोणता घ्यायचा, व्हाईट कलर. बघा, आता एक मोटारसायकल 40,000 रुपयास खरेदी करून 30,000 रुपयास विकली तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती होईल बेटा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, शेकडा तोटा काढायचा आहे. तर आता समजा एक मोटारसायकल आहे, तुम्ही एक मोटारसायकल घेतलात, किती रुपयाला घेतलात, 40,000 रुपयाला. म्हणजे ते मोटारसायकल घेण्यासाठी बेटा तुमच्या खिशातून किती रुपये गेले, 40,000 रुपये. मग काही दिवस तुम्ही वापरलात आणि काही दिवस वापरल्यानंतर ती मोटारसायकल तुम्ही 30,000 रुपयाला विकली. आता बघा, त्या मोटारसायकलसाठी तुमच्या खिशातून किती रुपये गेले, 40,000. परत तुम्हाला किती मिळाले बेटा, 30,000. म्हणजे किती रुपयाचा तुमचं नुकसान होत आहे, 10,000 रुपयाचं.
10,000 रुपये तुमचं नुकसान होत आहे बेटा, तर जर लक्षात घ्या खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल बेटा, खरेदी किंमत विक्री किंमत खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर बेटा तोटा होतो. आता बघा ती मोटारसायकल घेण्यासाठी तुमच्या खिशातून किती रुपये गेले? 40,000. ती मोटारसायकल विकल्यानंतर तुमच्याकडे किती रुपये आले? 30,000. मग किती रुपयाचा तुम्हाला घाटा सहन करावा लागलं? 10,000. मग पहा 10,000 रुपयाचा तुम्हाला घाटा सहन करावा लागला. 40,000 रुपयाला 10,000 रुपये तोटा होतो. 40,000 रुपयाला 10,000 रुपये तोटा होतो, तर शेकडा काढायचं म्हणून 100 किती होतो? शेकडा काढायचं म्हणून 100 किती होतो? आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे 100 गुणिले 10,000, 100 गुणिले 10,000, एक सोबतचं जे 40,000 आहे ते बाजू बदललं कुठं जाईल? छेदामध्ये. बघा हे 4 झिरो आणि 4 झिरो कॅन्सल होते बेटा. 4 ने 100 कितीचा भाग जाते? 25चा. तर x बरोबर 25% काय येते बेटा? इथं तोटा येते. 25% तोटा. मग ह्याला थोडक्यामध्ये जर काढायचं झालं, बघा खरेदी किंमत किती आहे? 40,000. शेकडा नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होतो बेटा. शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होतो. 40,000 रुपये काय आहे? खरेदी. विक्री किंमत किती आहे बेटा? 30,000 रुपये आहे. याला संक्षिप्त रूप करा. एकतर असं सोडवा किंवा याला संक्षिप्त रूप करूनही सोडू शकतो बा. हे 4 झिरो हे 4 झिरो कटले बेटा. हे 4 झिरो 4 झिरो सोडून टाका. मग तुमची खरेदी किती आहे बेटा? 4 आहे. विक्री किती आहे? 3. मग खरेदी 4 विक्री 3, तर तोटा किती झाला बेटा? 1. 4 रुपयाला 1 रुपये तोटा होतो, तर 100 काढायचं गुणिले 100 करा. 4 ने 100 बेटा 25चा भाग जाईल आणि 25 एक काय होईल? 25% तोटा होईल. याचं उत्तर बेटा पर्याय क्रमांक पहिला येईल. पर्याय क्रमांक पहिला. पुढचं उदाहरण बघा. एक वस्तू 900 रुपयास खरेदी करून, बघा खरेदी विक्री आणि काय बेटा? तोटा दिलं. खरेदी विक्री आणि तोटा. मग खरेदी किती आहे? 900. विक्री किती आहे बेटा? 720. विक्री किती आहे? 720. तर खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जेव्हा कमी असते बेटा, त्यावेळेस काय होतो? तोटा होतो. आणि ह्या दोन्ही मधला फरक बेटा किती आहे? 180. हे 180 रुपये काय आहे? तोटा आहे. 180 रुपये काय आहे? तोटा. याचं ब्राईटनेस कमी झालेलं. 900 रुपये खरेदी किंमत आहे आणि तोटा किती झाला बेटा? 180. 900 रुपये खरेदी असताना 180 रुपये तोटा होतो, तर शेकडा काढायचा आहे 100 किती होतो? याचा तिरकस गुणाकार करा बेटा. x बरोबर हे 100 गुणिले 180. एक सोबतचे जे 900 आहे बेटा छेदामध्ये जाते, तर हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल होतात. 9 ने 18 भागलं तर 2 चा जाईल पुढे 0, तर हे 20% काय येते बेटा? तोटा येते. 20% तोटा. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे बेटा? पहिला. आता लक्षात घ्या खरेदी किती आहे बेटा? 900. विक्री किंमत किती आहे? 720. पहिला 0 0 काढून टाका. हे 0 0 0 0 काढा. याला संक्षिप्त रूप द्या. संक्षिप्त रूप. आता पहा 9 10 90 किंवा 18 18 पंचे 90 आणि 18 चौक 72. मग खरेदी किती आहे? 5. विक्री किती आहे? 4. बघा शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी बेटा खरेदी किमतीवर काढला जातो. मग शेकडा तोटा जर काढायचं झालं तर खरेदी किंमत काय बेटा? 5 आहे. 5 रुपयावरून 5 रुपयाला 1 रुपये काय झाला बेटा? तोटा झाला. मग खरेदी 5 तोटा 1, तर शेकडा काढायचं म्हणून गुणिले 100 करा. 5 ने 100 20चा भाग जाईल बेटा आणि 20 एकक किती येते? 20. हे 20% काय आहे? तोटा आहे. 20% तोटा आहे बेटा. 20% तोटा. बघा हे खरेदी बेटा खरेदी किती? 900. विक्री किंमत किती आहे? 720. याला आपण संक्षिप्त रूप दिलं. संक्षिप्त रूप. तर 18 चौक 18 पंचे 90, 18 चौक 72. म्हणजे खरेदी 4 बेटा विक्री खरेदी 5 विक्री 4. खरेदी 5 विक्री 4. 5 रुपयाला 1 रुपये तोटा होतो, तर 100 किती म्हणून गुणिले 100 करा. 5 ने 100 20चा भाजेल 20% तोटा येईल. पुढचं उदाहरण बघा. आता बघा खरेदी किंमत बेटा खरेदी किंमत विक्री किंमत. कोणतं सूत्र वगैरे काही आपल्याला वापरायचं नाही बेटा. कोणतं सूत्र? एकही सूत्र आपल्याला इथं वापरायचं नाही बेटा. एकही सूत्र. खरेदी किंमत काय? 800. विक्री किंमत किती आहे? 850. तुमच्या त्या वस्तू खरेदी करण्यासाठी बेटा तुमच्या खिशातून किती रुपये गेले? 800. मग विकल्यानंतर तुमच्याकडे किती रुपये आले? 850. मग तुम्ही गुंतवले किती होते? 800. आले किती? 850. किती रुपये वाढून आले? 50 रुपये. तर हे 50 रुपये काय बेटा? नफा आहे. खरेदी किंमत 800 असताना 50 रुपये नफा होतो, तर शेकडा काढायचा आहे बेटा 100 किती होतो? तर x बरोबर हे 100 गुणिले बेटा 50 आणि भागिले किती आहे? 800. तर हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल होतात. 2 झिरो 2 झिरो कॅन्सल होतात. तर 8 ने जर भागलं तर 8 संग 48 येईल.
8 दोन्ही 16, 8 पंचे 40, 6.25% येते बेटा, 6.25%. किंवा मला सांगा आता खरेदी किंमत काय 800, विक्री किंमत काय 850, किंवा खरेदी किंमत 800, विक्री किंमत 850. आता बघा याला संक्षिप्त रूप द्या. 1010 गेलं तर 5 न भाग द्या. 5 न 80 ला 16चा भाग आहे आणि 5 न 85 ला 17चा भाग जाते. आता खरेदी किंमत किती आहे बेटा 16, विक्री किंमत किती आहे 17, खरेदीसाठी किती रुपये गेले 16 रुपये, आले तुमच्याकडे किती 17, किती रुपये लावून आले 1 रुपये. हे 1 रुपये काय आहे बेटा नफा आहे, आणि 1 रुपये जो नफा आहे बेटा, हे 1 रुपये नफा किती रुपयावर झाला 16, 16 रुपयावर 1 रुपये नफा झाला. तर शेकडा काढायचा म्हणून गुणिले 100 करा. 4 न 100 ला 25 होते, 4 न 16 ला 4चा भाग येते. तर 4 न जर 25 ला भागलं तर 6.25% काय येते बेटा नफा येते, 6.25% नफा येईल. पुढचा प्रश्न पहा. एका दुकानदाराने एक वस्तू 1125 रुपयाला विकली तेव्हा त्या 12.5% नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे. आता बघा लक्षात घ्या, खरेदी किंमत, विक्री किंमत आणि नफा. बेटा नफा किती झाला 12.5%. 12.5% नफा म्हणजे काय, नफा खरेदी किंमत 100 असताना 12.5% काय झाला नफा, खरेदी 100, नफा 12.5, तर विक्री काय होते बेटा 112.5 होईल. विक्री किंमत काय होईल 112.5 होईल. मग मला सांगा आता खरेदी किंमत 100 असताना विक्री किंमत 112.5 आहे, आणि उदाहरणार्थ विक्री किंमत दिली बेटा 1125, तर खरेदी किंमत किती. तर x बरोबर 100 गुणिले 1125 आणि छेदामध्ये हे 112 काय येते बेटा 5 येते, 112.5. आता मला सांगा हे 100 गुणिले 1125 आणि छेदामध्ये 112 किती येते 5. छेदामधलं दशांश शून्य काढण्यासाठी अंशामध्ये शून्य वाढवा बेटा, छेदामधलं दशांश चिन्ह काय होते निघून जाते. अंशामध्ये 0 वाढवलं तर छेदामधलं दशांश चिन्ह निघून जाते. म्हणजे 112 1125 1125 कॅन्सल होते बेटा, आणि x बरोबर किती शिल्लक राहते 1000. तर खरेदी किंमत जी आहे ती खरेदी किंमत किती आहे 1000. लक्षात घ्या. तर हे 12.5% जे ना बेटा 12.5%, हे 12.5% म्हणजे बेटा 1/8. 12.5% म्हणजे काय 1/8. आता 12.5% म्हणजे 1/8. आपण ह्या उदाहरणाला बघा आता नफा तोटा आणि व्याजावरचे जे उदाहरण आहेत हे सगळे आपण फ्रॅक्शन पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. फ्रॅक्शन पद्धत सुद्धा सोपी आहे. कशी बघा आता, हे 12.5% म्हणजे 12.5 भागिले 100. मग हे अंशातलं दशांश चिन्ह काढण्यासाठी छेदामध्ये 1 शून्य वाढवा, अंशामधलं दशांश चिन्ह निघून जाते. 125 1 25 125 8 1000 म्हणजे 12.5% म्हणजे 1/8 बेटा. तर हे छेदामधली जी संख्या आहे ना, छेदामधली संख्या हे खरेदी राहते बेटा, आणि अंशामधली जी संख्या आहे ती अंशामधली संख्या काय राहते नफा राहते. बघा छेदामधली संख्या म्हणजे खरेदी, अंशामधली संख्या म्हणजे बेटा नफा राहते. मग आता सांगा खरेदी किंमत, विक्री किंमत आणि नफा. मग खरेदी किंमत 8 असताना 1 रुपये नफा होतो, तर विक्री किंमत किती बेटा 9, आणि विक्री किंमत काय आहे 1125, तर खरेदी किंमत किती. जर त्रिक जर गुणाकार केलं तर 8 गुणिले 1125 छेदामध्ये 9, तर x बरोबर या 9 न 1125 ला 125 भाग जाते. पहा 9 1 9, 11 तून 9 वजा केलं 2 उरलं 22 झालं, 9 दोन्ही 18, 22 मधून 18 वजा केलं 4 उरलं, 4 5 म्हणजे 9 5 45, 125 चे 8 पट जर केलं बेटा किती येते 1000. तर खरेदी किंमत जी आहे ते बेटा 1000 रुपये. पुढचं उदाहरण बघा. एक वस्तू 1380 रुपयास विकली तेव्हा त्यास 15% नफा झाला. वा खरेदी किंमत बेटा, विक्री किंमत आणि होणारा नफा. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि होणारा नफा. पहा किती टक्के नफा झाला बेटा 15%. म्हणजे खरेदी किंमत 100, नफा बेटा 15, तर विक्री किंमत काय होईल 115. खरेदी किंमत 100 असताना विक्री किंमत 115 आहे, आणि विक्री किंमत बेटा 1380 आहे, तर खरेदी किंमत किती 1380, विक्री आहे तर खरेदी किंमत किती. प्रत्येक नफा आणि तोट्याचं उदाहरण आपण ह्या मांडणीनुसार सोडवण्याचा प्रयत्न करू. आता बघा x बरोबर हे 100 गुणिले बेटा 1380, आणि x सोबतची जी संख्या आहे ती 115 छेदामध्ये येईल. तर 5 न भाग द्या, 5 न 100 ला 20 भाजेल, 5 न 115 ला 23 भाग जाते. बघा ह्या 23 न 138 ला बेटा 6चा भाग हे 0, तर 20 गुणिले 60 या दोघांचा गुणाकार किती येते 1200. 1200 काय आहे बेटा खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत. आता बघा
हे 15% म्हणजे काय सांगा, 15%चं फ्रॅक्शन, 15%चं फ्रॅक्शन 3/20 बेटा, 3/20 कसं, 15% म्हणजे काय, 15/100. तर आपण संक्षिप्त रूप दिलं तर 5 त्रिक 15, 5 न 100ला 20 जाते. 15% म्हणजे काय बेटा, 3/20. तर ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, हे छेदामधलं जे 20 आहे ते खरेदी किंमत राहते आणि अंशामधलं जे आहे ती संख्या नफा राहते. म्हणजे 20 रुपयावर 3 रुपये नफा होतो. म्हणजे 20 रुपये खरेदी असताना 3 रुपये नफा म्हणजे विक्री 23 होते. खरेदी 20 असताना छेदामधली संख्या म्हणजे बेटा खरेदी राहते आणि अंशामधली संख्या म्हणजे झालेला नफा किंवा तोटा राहते. मग खरेदी किंमत 20, तर विक्री किंमत किती होणार, मग 20 आणि 3 23 होईल. मग खरेदी किंमत 20 असताना विक्री किंमत 23 आहे आणि विक्री किंमत किती दिली बेटा, 1380. तर खरेदी किंमत किती, तर x बरोबर 20 गुणिले 1380, एक सोबतचं जे 23 आहे ते छेदामध्ये जाईल, 23 ने जर भागलं तर बेटा 60चा भाग जाईल आणि 20 गुणिले 60 किती येते, 1200. म्हणजे खरेदी किंमत जी आहे ना, खरेदी किंमत किती येते, 1200 येते. खरेदी किंमत 1200 येईल बेटा. आपण थोडस स्पीड मध्ये घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ही जी बॅच आहे आपली थोडस कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न कव्हर व्हावं, जास्त प्रश्न तुमच्या नजरेखालून जावं, हाच हे स्पीडने घेण्यामागचा उद्देश आहे. ज्या विद्यार्थ्यांचा बेस कच्चा आहे, किंवा ज्यांनी पहिल्यांदाच क्लास करत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ही बॅच तर बघा. पण आपल्याकडं एक ऍप मध्ये आपलं भूषण एमपीसी अकॅडमी हे जे ऍप आहे, तर ह्या ऍप मध्ये एक 6 महिन्याची एक बॅच चालू होत आहे आणि त्या बॅचची बेटा फीस फक्त 999 रुपये आहे. त्या बॅच मध्ये एक उदाहरण कमीत कमी 3 पद्धतीने सांगलं जाईल. एक उदाहरण कमीत कमी 3 पद्धतीने सांगलं जाईल, 3 पद्धतीनं. आणि त्या बॅच मध्ये जे व्हिडिओ आहेत बेटा, प्रत्येक टॉपिकची पहिल्यांदा थेरी होईल आणि थेरी झाल्यानंतरच उदाहरणाला सुरुवात होईल बेटा. थेरी झाल्यानंतर उदाहरणाला सुरुवात होईल. अशी एक ती स्वतंत्र एक ऑनलाईन बॅच मी सुरुवात करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल, ऍप मध्ये ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल, डीप मध्ये एकदम डीप मध्ये शिकायचं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी संपर्क करावा. माझा नंबर तुमच्याकडे असेलच, 9158 400 407 या नंबरवर संपर्क करा. ज्यांना ऑनलाईन बॅचची ऍडमिशन घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही संपर्क करू शकता बेटा. फक्त आपलं पोलीस भरती डोळ्यासमोर ठेवून, हे जे उदाहरण आहेत हे पोलीस भरती डोळ्यासमोर ठेवून बेटा आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उदाहरणं कव्हर करायचे आहेत. म्हणून मी थोडस स्पीड मध्ये सांगत आहे आणि त्या उदाहरणासाठी जास्त पद्धतीने मी सांगत नाही. आपल्याकडं कुठलंही गणिताचं उदाहरण असू द्या, कमीत कमी त्या उदाहरणाला आपण 3 पद्धतीने सोडवतो. लक्षात घ्या. आता ह्या प्रत्येक उदाहरणासाठी मी तुम्हाला जास्तीत जास्त 1-2 पद्धत सांगत आहे, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आपल्याला जास्त उदाहरणं कव्हर करायची आहेत. तर बघा, लक्षात घ्या. आता एक वस्तू 825 रुपयास विकली. 825 काय बेटा विक्री किंमत, तेव्हा काय झालं, 10% नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बेटा, तर आता बघा, खरेदी किंमत, विक्री किंमत आणि काय झालं बेटा, नफा झाला. मग खरेदी किंमत किती, किती टक्के नफा आहे बेटा, 10% नफा. 10% नफा म्हणजे नफा 10 असेल तर खरेदी किंमत 100 असते बेटा आणि विक्री किंमत किती राहते, 110. आणि विक्री किंमत किती दिलं उदाहरणात, 825. तर खरेदी किंमत किती, खरेदी किंमत किती. आता बघा, x बरोबर हे 100 गुणिले 825 आणि बघितले किती आहे, 110. पहा, हे 2 झिरो आणि 2 झिरो कॅन्सल होतात. तर x बरोबर 11 ने जर भागलं बेटा, 11 ने जर भागलं तर 11 7 77. 82 मधून 77 वजा केलं 5 उरलं बेटा, तर 55 होईल. 11 5 55 आणि 75 गुणिले 10 बेटा 750 होईल, 750. याला फ्रॅक्शन पद्धतीने कसं सोडू शकतो बघा आपण. हे 10%चं फ्रॅक्शन बेटा 1/10 आहे. आता 10% म्हणजे काय, 10/100. अंशातलं एक झिरो छेदातलं एक झिरो काढलं तर काय, ते 1/10 येते, बरोबर आहे ना. मग मला सांगा आता, हे छेदामधली संख्या म्हणजे काय राहते बेटा, खरेदी किंमत, आणि अंशामधली संख्या म्हणजे काय राहते, नफा राहते. 10 रुपये खरेदी किमतीवर 1 रुपये नफा होतो. हे खरेदी किंमत 10, 1 रुपये नफा म्हणजे विक्री किंमत किती बेटा, 11. आणि विक्री किंमत उदाहरणात किती, 825. तर खरेदी किंमत किती, त्रिका जर गुणाकार केलं तर हे 10 गुणिले 825 भागिले 1 सोबतची जी संख्या आहे ती छेदात जाते, यांचा गुणाकार आपण भागाकार जर केलं तर बेटा किती येते, 750. खरेदी किंमत आहे 750 येईल बेटा, 50. पुढचं उदाहरण पहा.
एका दुकानदाराने एक वस्तू 801 रुपयास विकली तेव्हा त्यास 11% तोटा झाला. आता बघा हे 11%चं फ्रॅक्शन बेटा 11/100च होईल, कारण याला संक्षिप्त रूप देता येईल का? देता येणार नाही. मग आता बघा एक खरेदी किंमत बघा खरेदी किंमत, विक्री किंमत आणि उदाहरणामध्ये काय झालं म्हणजे बेटा तोटा झाला. मग खरेदी किंमत 100 असताना तोटा 11 झाला. 11% तोटा आहे म्हणजे तोटा 11, खरेदी किंमत 100. जेव्हा तोटा होतो बेटा तोटा होतो तेव्हा विक्री किंमत कशी राहते? कमी राहते. मग 100 मधून 11 वजा केलं बेटा, 100 मधून जर 11 वजा केलं तर किती येते बेटा? 89 येईल. 89. मग खरेदी किंमत 100 असताना विक्री किंमत 89 आहे आणि विक्री किंमत बेटा 801 आहे, तर खरेदी किंमत किती? खरेदी किंमत किती? तर x बरोबर हे 100 गुणिले बेटा 801 आणि छेदामध्ये किती आहे? 89. तर x बरोबर आता 89 न भाग द्या. 89 व ह्या 89 न बेटा 801 ला कितीचा भाग जाऊ शकतो? पण 89 चा पाडा बेटा तुम्हाला येणार नाही, मला येणार नाही. तर एक पाडा जरी पाठ नसला बेटा तरी अंदाज लावण्याचा प्रयत्न करा. इथं किती आहे? 9 आहे. इथं किती आहे? 1. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, 9 ला कितीने गुणलं तर एकक स्थानी 1 येऊ शकतो? बघा 9 ला कितीने गुणलं तर एकक स्थानी 1 येऊ शकतो? 9 न. 9 9 81. बघा तर ह्या 89 च्या बेटा 9 पट 801 आहे. तर 100 गुणिले 9 किती येते? 900 येते. तर या वस्तूची जी खरेदी किंमत किती आहे बेटा? 900. एका दुकानदाराने एक वस्तू 1020 रुपयास विकली तेव्हा दुकानदाराला 15% तोटा झाला. बेटा हे 15% म्हणजे काय बेटा? 3/20. बघा 15% म्हणजे काय? 15/100. 5 त्रिक 15, 5 ने 100 ला 20 भाजाईल. 15% म्हणजे काय बेटा? 3/20. म्हणजे 20 काय आहे? खरेदी किंमत. हे 3 काय बेटा? तोटा आहे. मग खरेदी किंमत आणि विक्री किंमत, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत 20 असताना बेटा 3 रुपये तोटा झाला. मग 20 खरेदी तोटा 3 म्हणजे 20 मधून 3 वजा केलं तर कितीला विकला असेल बेटा? ते 17. खरेदी किंमत 20 असताना विक्री किंमत 17 आहे आणि विक्री किंमत 1020 आहे, तर खरेदी किंमत किती? 17 ची 6 पट 102. 17 सक्की 102. तर 20 सक्क 120 पुढे 0. बरोबर आहे ना? तर त्याचं उत्तर काय येते बेटा? 12 असेल. 12 असेल. तर लक्षात घ्या खरेदी किंमत, विक्री किंमत आणि तोटा. किती टक्के तोटा दिला बेटा? 15%. 15% तोटा म्हणजे तोटा 15 आहे, खरेदी किंमत 100 आहे. 15% तोटा म्हणजे तोटा 15 असताना खरेदी किंमत 100. तर विक्री किंमत जी आहे ते बेटा विक्री किंमत, खरेदी किंमत आणि तोटा ह्या दोघांची वजाबाकी करा. विक्री किंमत किती ते बेटा? 85. खरेदी किंमत 100 असताना विक्री किंमत 85 आहे आणि विक्री किंमत 1020 आहे, तर खरेदी किंमत किती? x बरोबर 100 गुणिले 1020 आणि x सोबतचे जे 85 आहे ते छेदामध्ये जाईल. बघा 17 सक्की 102 0. 17 5 85. 5 न 60 ला 12 चा भाजल बेटा आणि 12 गुणिले 100 किती येते? 12 असेल. 12 असेल. खरेदी किंमत किती आहे बेटा? 12 असेल. हे लक्षात घ्या. 15%चं फ्रॅक्शन काय बेटा? 3/20. 20 रुपये खरेदी असताना 3 रुपये तोटा झाला. म्हणजे खरेदी 20 तोटा 3 तर विक्री किती? 17. आणि विक्री किंमत किती दिली बेटा? 1020. तर खरेदी किंमत किती? तर काय तिरकस गुणाकार वगैरे करत बसू नका. 17 च्या 6 पट 102 पुढे 1 0. तर 20 ची 6 पट 120 पुढे 1 0. किती येते? 1200. खरेदी किंमत जी आहे ते बेटा 1200 रुपये. विक्री किंमत नफ्याच्या 10 पट असेल तर नफ्याचे शेकडा प्रमाण किती बेटा? आता हे उदाहरण बघा. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि नफा. विक्री किंमत ही नफ्याच्या 10 पट. बघा नफा उदाहरणात काय दिलं बेटा? आपल्याला काहीच माहिती नाही. तर आपण नफा गृहीत धरू 1. एकच घ्यावा असं काही नाही, कोणती एक संख्या गृहीत धरा. नफा किती बेटा? 1. तर विक्री किंमत ही नफ्याच्या 10 पट आहे. त्या 1 ची 10 पट म्हणजे किती येते बेटा? 10 येईल. खरेदी बघा नफा 1 असताना विक्री किंमत काय आहे? 10. कारण विक्री किंमत उदाहरणामध्ये दिलं, विक्री किंमत नफ्याच्या 10 पट दिलं बघा. नफा जर 1 असेल तर विक्री किंमत किती येते बेटा? 10. आणि जेव्हा विक्री नफा होतो तेव्हा विक्री किंमत जास्त राहते बेटा आणि खरेदी किंमत कमी राहते. लक्षात घ्या. मग खरेदी किंमत जर काढायचं तर ह्या दोघांची वजाबाकी करा. किती येते? खरेदी 9. आता बघा नफा बरोबर बेटा काय सूत्र? नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. इकडचं मायनस खरेदी इकडे बाजू बदललं प्लस होते, बरोबर विक्री. नफा प्लस आहे बेटा, बाजू बदललं मायनस होईल. खरेदी किंमत जर काढायचं झालं बेटा तर विक्री किंमतीमधून काय वजा करायचं? 9. विक्री किंमतीमधून नफा वजा करा. विक्री किंमत 10, नफा 1, तर खरेदी किंमत किती बेटा? 9. मग 9 रुपये खरेदी असताना 1 रुपये नफा होतो.
₹9 खरेदी किंमत असताना ₹1 नफा होतो, तर शेकडा काढायचे मग 100 किती होतो? तिरकं जर गुणाकार केलं तर x बरोबर हे 100 एक काय होईल बेटा 100 होईल आणि x सोबतचं जे 9 आहे ते छेदामध्ये येईल. 100 ला जर 9 न भागलं तर 9 11 99, 100 मधून 99 वजा केलं तर 1 अंशात छेदामध्ये 9, तर 11.1/9% नफा येते बेटा. याचं उत्तर पर्याय क्रमांक पहिला आहे. पर्याय क्रमांक पहिला आहे. परत एकदा लक्षात घ्या, खरेदी किंमत, विक्री किंमत आणि नफा. तर नफा हा विक्री किंमतीच्या विक्री किंमत ही नफ्याच्या 10 पट आहे बेटा. आता गृहीत धरा की नफा आपण 5 घेऊ, तर विक्री किंमत नफ्याच्या 10 पट म्हणजे 5 ची 10 पट किती होईल बेटा 50 होईल. तर नफा 5 असताना विक्री किंमत 50 आहे, तर खरेदी किंमत काय होते बेटा 45. या दोघांची वजाबाकी करा. खरेदी किंमत जर काढायचं तर विक्री किंमतीमधून नफा वजा करा. विक्री किंमत 50, नफा 5, तर खरेदी किंमत किती आहे 45. ₹45 खरेदी किंमत असताना ₹5 नफा होतो बेटा, तर शेकडा काढायचा आहे 100 किती? मग याचे एकची किंमत जर काढायचं झालं तर 100 गुणिले 5 छेदामध्ये 45, 5 ने 45 ला 9 चा भागेल आणि 100 ला 9 न भागलं बेटा किती येते 11.1/9% येईल बेटा. पर्याय क्रमांक पहिला आहे. पुढचा प्रश्न, प्रत्येकी ₹1.5 प्रमाणे 4 डझन बॉल पेन विकत घेऊन ते विकले तेव्हा ₹12 नफा झाला, तर त्या व्यवहारात शेकडा नफा काढायचा आहे. पहा शेकडा नफा जर काढायचा झाला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खरेदी किंमत माहिती असायला पाहिजे. खरेदी किंमत, कारण शेकडा नफा किंवा तोटा हा बेटा नेहमी खरेदी किंमतीवर काढला जातो. एक पेन किती रुपयाला बेटा ₹1.5 आहे. असं 4 डझन बॉल पेन म्हणलं, एका डझन मध्ये किती पेन असतात 12, एका डझन मध्ये 12 पेना, तर 4 डझन मध्ये 12 गुणिले 4 12 चौक 48 पेना, तर 48 ची दीडपट बेटा किती होते 72. 48 ची दीडपट काय होते बेटा 72, तर ₹72 काय मिळाली खरेदी. मला सांगा आता खरेदी किंमत आणि नफा. खरेदी किंमत किती मिळाली 72, तेव्हा किती रुपये नफा झाला म्हणलं 12. हे ₹12 नफा झाला म्हणलं. एक पेन ₹1.5 आहे. असं 4 डझन बॉल पेन घेतलं, एका डझन मध्ये 12 पेना, तर 4 डझन मध्ये 12 चौक 48 पेना, एक पेन किती रुपयाला आहे ₹1.5, तर 48 ची दीडपट केलं बेटा किती येते 72. खरेदी किंमत 72 असताना नफा किती होतो 12. खरेदी किंमत 72 असताना नफा 12 होतो, तर शेकडा काढायचा आहे 100 किती होतो. तर x बरोबर हे 100 गुणिले 12 आणि x सोबतचं 72 छेदामध्ये येईल. हे 12 सकम काय होईल 72, 2 ने 100 ला 50 होते, 2 ने 6 ला 3 चा भाग होते, 3 ने 50 ला भागलं तर 16 त्रिक 48, 50 मधून 48 वजा केलं तर 2 छेदामध्ये 3 येईल. याचं उत्तर बेटा 16.203% येते. 16.203. आता मला सांगा एक पेन किती रुपयाला आहे ₹1.5 आहे. किती पेना विकत घेतलं 4 डझन. मग 4 डझन म्हणजे किती, एक पेन किती रुपयाला आहे बेटा, एक पेन ₹1.5 आहे. एका डझन मध्ये किती पेन असतात 12, तर 4 डझन मध्ये किती होणार 48. मग एकूण पेन 48 आहेत, एका पेनची किंमत ₹1.5 आहे, तर 48 ची दीडपट केलं किती येते बेटा 72 येते. मग मला सांगा शेकडा नफा काढायचा म्हणजे शेकडा नफा नाही, शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर काढला जाते. खरेदी किंमत किती आहे 72, होणारा नफा किती आहे 12. खरेदी किंमत 72 बेटा, नफा किती आहे 12. खरेदी किंमत 72, नफा 12, तर शेकडा काढायचं म्हणून गुणिले 100 करा. खरेदी किंमत छेदात घ्या, झाले नफा अंशामध्ये घ्या, शेकडा काढायचं म्हणून गुणिले 100 करा. हे 12 सकम 72, 2 ने 100 ला 50 चा भाग जाते, 2 ने 6 ला 3 चा होते आणि 50 ला जर 3 न भागले बेटा तर 16.2 किती येते 3%. याचं उत्तर पर्याय क्रमांक चौथा येईल बेटा. पर्याय क्रमांक चौथा. एका वस्तूची विक्री किंमत ₹5400 आहे. दुकानदार त्या विक्रीतून 25% तोटा झाला असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. बेटा आता 25%चं फ्रॅक्शन सांगा बरं. 25% म्हणजे बेटा 1/4. 25% म्हणजे काय 1/4. 25% म्हणजे काय 25/100. 25/100 म्हणजे काय बेटा 1/4. हे छेदामधली संख्या म्हणजे खरेदी किंमत राहते आणि अंशामधली संख्या म्हणजे उदाहरणार्थ नफा झाला का बेटा तोटा झाला, तोटा झाला म्हणजे अंशामधली संख्या म्हणजे तोटा राहते. मग आता बघा खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे बेटा 4. जेव्हा तोटा होतो ना तोटा, तेव्हा खरेदीमधून विक्री वजा करा, सॉरी खरेदीमधून तोटा वजा करा. 4 मधून 1 वजा केलं बेटा विक्री किंमत किती आहे 3. जेव्हा तोटा होतो तेव्हा विक्री किंमत कमी असते म्हणून छेदामध्ये प्लस घ्या. जर समजा नफा झाला असता ना, हे 1/4 नफा जर झाला असता तर खरेदी किंमत 4, 4 ला ₹1 नफा म्हणजे विक्री किंमत काय ते 5. नफा जर झाला असता तर खरेदी 4 विक्री 5 आली असती.
पण तोटा झाला बेटा म्हणून इथं खरेदी 4 असताना विक्री किंमत 4 मधून 1 वजा केलं 3 येईल. आणि विक्री किंमत किती दिलं उदाहरणामध्ये 5400. तर खरेदी किंमत किती? 3 च्या 18 पट 54 पुढे 0, 4 ची 18 पट 72 पुढे 2 0, 7200 भेटायचं होतं. पर्याय क्रमांक 30 राहील. आता याला थोडंसं आपण वेगळ्या स्वरूपामध्ये सोडू. खरेदी किंमत बेटा विक्री किंमत आणि तोटा. तोटा किती टक्के झाला? 25% तोटा झाला. तोटा 25% म्हणजे तोटा 25, खरेदी किंमत 100 बेटा आणि विक्री किंमत किती होते? 75. तोटा झाला तर विक्री किंमत कमी असते म्हणून काय करायचं? दोघांची वजाबाकी करा. खरेदी किंमत 100 आहे, विक्री किंमत 75 आहे आणि उदाहरणामध्ये 5400 काय दिलं बेटा? हे विक्री किंमत दिलं. मग विक्री किंमत 5400 आहे तर खरेदी किंमत किती? तिरकं जर गुणाकार केलं बेटा तर x बरोबर 100 गुणिले 5400 आणि x सोबतची जी संख्या आहे ते बेटा छेदामध्ये जाते. तर x बरोबर 25 4 100, 25 त्रिक 75, 3 54 ला 18 चा भाजेल पुढे 0, 18 4 72 किती येते? 7200 येईल. तर त्या वस्तूची खरेदी किंमत बेटा 7200 7200. पुढचं उदाहरण बघा. 12 पुस्तके विकून 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला असेल तर शेकडा नफा किती? 12 पुस्तके विकून 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला असेल. 12 पुस्तके विकून 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला असेल तर शेकडा नफा किती? शेकडा नफा किंवा तोटा बेटा नेहमी खरेदी किमतीवर होतो, खरेदी किमतीवर. तर मला सांगा आता या उदाहरणामध्ये खरेदी किंमत काय आहे, विक्री किंमत काय आहे आणि नफा काय आहे? आता हे 12 पुस्तके विकलं, 12 काय आहे बेटा? पुस्तकांची संख्या आहे आणि किती पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला? म्हणलं 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला. मग आपल्याला विक्री किंमत माहिती नाही, हे 12 पुस्तकं विकलं, 2 पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपण एका पुस्तकाचे बघा एका पुस्तकाची विक्री किंमत बेटा आपण 1 रुपये गृहीत धरू. एका पुस्तकाची विक्री किंमत किती गृहीत धरा? 1. मग 12 पुस्तकाची विक्री काय होईल? 12. किती पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला? म्हणलं 2. मग विक्री किंमत 12 असताना 2 रुपये नफा होतो. बेटा जेव्हा नफा झाला तेव्हा विक्री किंमत जास्त राहते आणि खरेदी किंमत कशी राहते? कमी. मग खरेदी किंमत कमी राहते बेटा म्हणून ह्या 12 आणि 2 ह्या दोघांची वजाबाकी करा. मग खरेदी किंमत 10 असताना 2 रुपये नफा होतो बेटा, तर शेकडा काढायचा आहे 100ला किती? बघा असं तिरकस गुणाकार करत बसू नका. 10 च्या 10 पट 100 बघा, हे 10 च्या 10 पट 100 तर 2 चे 10 पट किती येते बेटा? 20%. 20% काय आहे? नफा. 20% नफा आहे. बघा याला थोडक्यामध्ये असं करा. बघा विकलं किती पुस्तकं? 12. किती पुस्तकाच्या विक्री एवढा नफा झाला? 2. हे 12 विक्री झाली, नफा 2 झाला, तर खरेदी किंमत काय होती बेटा? खरेदी किंमत. तेव्हा खरेदी किंमत काय होईल की ह्या दोन्ही मधला फरक होईल. मग मला सांगा आता 10 रुपयाला 2 रुपये नफा होतो, 10 रुपयाला 2 रुपये नफा होतो तर शेकडा काढायचा गुणिले 100 करा. हे 10 कॅन्सल होते तर 10 गुणिले 2 किती येते? 20 येईल. 20% नफा येते भेटायचं होतं. पर्याय क्रमांक पहिला. पुढचं उदाहरण बघा. एका दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1560 रुपयाला विकल्या. त्याला एका वस्तूवर 20% नफा झाला व दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला. तर त्या वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानदाराला किती रुपये द्यावे लागले? त्या वस्तू जर त्या ग्राहकाला खरेदी करायचं म्हणलं तर त्या ग्राहकाची आपल्याला काढावं काय लागणार आहे बेटा? खरेदी किंमत. दुकानदाराची विक्री किंमत होईल बेटा दुकानदाराची, पण त्या ग्राहकाची काय होती? खरेदी किंमत. ग्राहकाची काय होते? खरेदी किंमत होते. खरेदी किंमत. मग आता मला सांगा की पहिल्या वस्तूवर बेटा 20% नफा झाला. पहिल्या वस्तूवर काय झाला? 20% नफा झाला. दुसऱ्या वस्तूवर काय झाला बेटा? 30% नफा झाला. तर मला सांगा आता खरेदी किंमत बेटा, विक्री किंमत आणि नफा. तसं दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत, विक्री किंमत आणि नफा. पहिल्या वस्तूवर 20% नफा झाला म्हणजे नफा 20, खरेदी किंमत 100, विक्री किंमत 120 आणि विक्री किंमत बेटा 1560 आहे. तर खरेदी किंमत किती आहे? दुसऱ्या वस्तूवर 30% नफा झाला तर नफा 30, खरेदी किंमत 100 आणि विक्री किंमत 130 आणि विक्री किंमत बेटा 1560 आहे. तर खरेदी किंमत किती? तर आता मला सांगायचं हे 1560 आहे, तर 13 येतं 12 आहे. तर मला सांगा 12 आणि 13 दोघांचा गुणाकार बेटा किती? 156 येते. बघा 12 आणि 13 या दोघांचा गुणाकार बेटा 156 येते. 12ला जर 13 ने गुणलं तर 156 येते. मग मला सांगा 13 च्या 12 पट 156 पुढे 1 0, 100 ची 12 पट 1200,
100ची 12 पट 1200 बघा 13ची 12 पट 56 पुढे एक 0 100ची 12 पट 100ची 12 पट 1200 एक मिनिट हे 0 बेटा हे 0 सोडून द्यायचं 0 0 सोडा राहिलं का 13च्या 12 पट 56 तर 100ची 12 पट 1200 हे दुसऱ्या वस्तूची खरेदी बेटा 1200 झाली 13च्या 12 पट 56 व हे 0 सोडून द्या 13च्या 12 पट 156 सॉरी 12च्या 13 पट 156 तर 100ची 13 पट किती होती 1300 पहिल्या वस्तूसाठी 1300 द्यावं लागलं दुसऱ्या वस्तूसाठी 1200 द्यावं लागलं म्हणजे किती रुपये द्यावं लागलं बेटा त्याला 2500 रुपये द्यावं लागलं 2500 रुपये 2500 रुपये द्यावे लागले खरेदी किंमत समान असून लक्षात घ्या खरेदी किंमत समान असणाऱ्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीत 60 रुपयाचा फरक असून शेकडा नफ्यातील फरक 12% आहे पहा विक्री किमतीत मधला फरक म्हणजे बेटा नफा आणि तोट्यामधला फरक असतो विक्री किमतीत जेवढा फरक आहे तेवढाच फरक शेकडा नफ्यामध्ये राहतो तर आपल्याला काढायला काय सांगितलं तर प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत काढायची आहे आता मला सांगा एका वस्तूची खरेदी किंमत काढायचं आपण 100% शेकडा नफ्यामधला फरक किती आहे 12% आणि विक्री किमतीमधला फरक किती टक्के आहे 60% याला आपण असं म्हणू 12% म्हणजे 60 तर खरेदी किंमत जी आहे ती 100% म्हणजे किती 12% म्हणजे 60 तर 100% म्हणजे किती 12च्या 5 पट 60 येते बेटा तर 100ची 5 पट केलं किती येते 500 पर्याय क्रमांक तिसरा आहे बेटा पर्याय क्रमांक तिसरा पुढचं उदाहरण बघा एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे वा खरेदी किंमत विक्री किंमत आणि तोटा एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे बा बेटा तोटा जर 1 असेल तर विक्री किंमत जी आहे ते तोट्याच्या किती पट दिलं उदाहरणामध्ये 19 पट तोटा जर 1 असेल तर विक्री किंमत तोट्याच्या 19 पट म्हणजे 19 होईल पण जेव्हा तोटा होतो तेव्हा विक्री किंमत कमी असते आणि खरेदी किंमत कशी असते बेटा जास्त मग खरेदी किंमत जास्त असते म्हणून या दोघांची बेरीज करा 19 आणि 1 किती होते बेटा 20 खरेदी किंमत 20 असताना 1 रुपये तोटा होतो तर आपल्याला शेकडा काढायचा आहे 100 किती होतो खरेदी किंमत 20 असताना 1 रुपये तोटा होतो तर 100 किती होतो बघा 20च्या 5 पट 100 तर या 1 ची 5 पट केलं 1 ची 5 पट केलं बेटा किती येते 5 येईल 5% तोटा येईल 5% तोटा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एका वस्तूची विक्री किंमत तोट्याचे 19 पट आहे बघा तोटा आणि विक्री तोटा जर 1 असेल तर विक्री किंमत तोट्याचे 19 पट म्हणजे 19 होईल मग जेव्हा तोटा झाला बेटा तेव्हा विक्री किंमत कशी राहते कमी राहते आणि खरेदी किंमत कशी राहते जास्त राहते या दोघांची काय करायचं बेरीज करा किती येते 20 खरेदी किंमत 20 असताना 1 रुपये तोटा होतो तर शेकडा काढायचा आहे 100 किती होतो आता बघा हे 20च्या 5 पट 100 तर 1 ची 5 पट केलं किती येते 5 येईल 5% तोटा भेटायचा होतं पर्याय क्रमांक दुसरा येईल एका दुकानदाराने 10 वस्तू 200 रुपयामध्ये विकत घेतल्या आणि त्यापैकी 2 वस्तू खराब झाल्या आणि उरलेल्या सर्व वस्तू त्याने 240 रुपयांना विकल्या तर त्या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला आता मला सांगा 200 वस्तू 10 रुपयाला खरेदी केल्या तर एक वस्तूची खरेदी 20 होईल मग 240 वस्तू जे आहे ते 240 रुपयाला 8 वस्तू त्याने विकल्या बघा लक्षात घ्या एकूण किती वस्तू घेतलं होतं 10 खराब किती झाले 2 10 मधले 2 गेले किती उरले 8 मग खरेदी 20 आहे तर विक्री किंमत काय होईल बेटा 30 होईल मग खरेदी 20 विक्री 30 तर 20 रुपयाला 10 रुपये नफा होतो तर 100ला किती होतो 20 ने 100ला 5 होते 10 गुणिले 5 किती ते 50% हे असं करायचं का बेटा सांगा असं करायचं का नाही आता बघा ते खराब झालेल्या ज्या वस्तू आहेत खराब झालेल्या वस्तूची विचार करण्याची गरज नाही बघा का गरज नाही सांगतो तुम्हाला आता बघा तुम्ही एक व्यवहार केलात आता समजा एखादा बिझनेस केला तुम्ही कोणताही बिझनेस असू द्या तर ते बिझनेस ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्या खिशामधून किती रुपये गेले बेटा 200 रुपये
मग ते 200 रुपयामध्ये तुम्ही काय घेतले काय नाही, वस्तू घेतल्या, खराब झाल्या, राहिल्या, काय केलं, काय काही आपल्याला काही देणं घेणं नाही त्या वस्तू. तुम्ही काय केलं ते महत्वाचं नाही. तर तुमच्या खिशामधून किती रुपये गुंतले बेटा? 200 रुपये. आणि ते सगळा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बघा, सगळा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर तुमच्याकडे किती रुपये आले बेटा? 240. तुमच्या खिशातून किती गेले होते? 200 गेले होते. किती परत मिळाले तुम्हाला? 240. किती रुपये वाढून मिळाले? 40 रुपये. तर हे 40 रुपये काय बेटा? नफा आहे. 40 रुपये काय आहे? नफा. पहा, तुम्ही व्यवहार काय केला काय नाही ते महत्वाचं नाही. तुमच्याकडून गुंतले पैसे किती होते? 200 रुपये. तुम्हाला परत किती मिळाले? 240 रुपये मिळाले. म्हणजे 200 गुंतवले होते, 240 मिळाले. किती रुपये वाढून मिळाले? 40 रुपये. ते वाढलेले जे 40 रुपये बेटा ते नफा आहे. 200 रुपयाला 40 रुपये नफा होतो, 200 ला 40 नफा होतो, तर शेकडा काढायचा 100 आला किती होतो? बा 200चं निम्म 100 बेटा, तर 40चं निम्म किती येते? 20 येईल. तर 20% काय आहे बेटा? नफा येते. 20% नफा. बघा, यांचा तिरकस गुणाकार करत बसू नका. ह्या 200 आणि 100 कडे बघा. 200चं निम्म 100 आणि 40चं निम्म 20. किती टक्के नफा आहे बेटा? 20% नफा येईल. एक रेडिओ 1440 रुपयाला विकल्याने 10% तोटा होतो. तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा? तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल? पण बेटा, सुरुवातीला 10% तोटा होतो म्हणलं. 10% तोटा होतो. 10% काय होतो? तोटा होतो. आता बघा, खरेदी किंमत 100 घेऊ आपण. खरेदी किंमत 100. मला सांगा आता 10% तोटा. 10% तोटा. हॅलो मित्रा, ऑनलाईन क्लास चालू आहे. मी तुला एक 15-20 मिनिटात करतो कॉल. बघा, खरेदी किंमत आपण 100 घेऊ. खरेदी किंमत. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला काय 10% तोटा झाला बा. 10% तोटा. 10% तोटा झाला तेव्हा विक्री किंमत काय होईल? 90. काही रक्कम समजा जास्त घेऊन विकलं तेव्हा काय झालं म्हणलं? 10% नफा झाला म्हणलं. सुरुवातीला 10% काय बेटा? तोटा आहे. 10% काय आहे? तोटा. नंतर 10% नफा झाला म्हणजे किती झालं? 110. पहा, सुरुवातीला 10% तोटा झाला तेव्हा विक्री 90 होती बेटा, आणि 10% नफा झाला तेव्हा विक्री किंमत किती झाली? 110. मला सांगा, 1440 रुपये काय बेटा? 1440 विक्री किंमत आहे. ही सुरुवातीची विक्री किंमत आहे. सुरुवातीची विक्री किंमत म्हणजे 90 असताना, आणि 90 रुपयाला 110 रुपये मिळाले तर बरोबर आहे. 90 रुपयाला 90 रुपयावरून 110 रुपये व्हायले तर म्हणजे 90 रुपये विक्री किंमत असताना, 90 रुपये विक्री किंमत असताना 90 वरून 110 वाढले म्हणजे किती रुपये जास्त मिळाले? जास्तीची रक्कम 90 ला 20 रुपये जास्त मिळाले. तर मला सांगा 1440 रुपये विक्री किंमत असताना किती रुपये जास्त विकावे लागेल? मग x बरोबर हे 1440 गुणिले 20 भागिले बेटा 90. तर हे 0 कॅन्सल होते. 9 ने 144 ला 16 होते 160. तर याचं जे उत्तर आहे बेटा 160 हे 160. सॉरी 160 नाही बेटा, हे 160 आणि हे तिथे 2 राहिलं बघा. 160 आणि 2. तर 160 ची दुप्पट काय होईल बेटा? 320 येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक कितवा बरोबर आहे? दुसरा. तर लक्षात घ्या बघा, खरेदी किंमत आपण 100 घेऊ. सुरुवातीला 10% तोटा झाला तेव्हा विक्री किंमत 90 होते बेटा. 10% नफा झाला तेव्हा विक्री किंमत 110. 90 वरून 110 झालं म्हणजे किती रुपये जास्तीचे मिळाले? 90 ला किती रुपये जास्त मिळाले? 20 रुपये. मग 90 रुपये विक्री किंमत असताना 20 रुपये जास्तीचे मिळतात, आणि मूळ विक्री आहे 1440 बेटा. मूळ विक्री आहे 1440, तर विक्री किंमत जास्तीची मिळालेली रक्कम किती? तिरका जर गुणाकार केलं तर x बरोबर 1440 गुणिले 20, आणि एक सोबतचं जे 90 आहे ते भागाकारात जाईल. हे 0 कॅन्सल होते. 9 ने 1440 ला 160 चा भाग येते, आणि 160 ची दुप्पट बेटा किती येईल? 320 येईल. 320 येईल. 320. हे उदाहरण परत एकदा लक्षात घ्या.
बघा ग्रुपवर मेसेज पाठवला असेल त्याला पाठव. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि तोटा. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि तोटा. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि तोटा. तर आता बघा तोटा किती झाला बेटा 10%. तर 10% तोटा म्हणजे तोटा 10, खरेदी 100, तर विक्री किंमत किती 90. मग सुरुवातीला विक्री किंमत आहे बेटा 1440. तर अगोदर खरेदी किंमत काढून घेऊ. लक्षात घ्या हे तिरकस गुणाकार करत बसू नका. हे झिरो सोडून द्यायचं. 9च्या 16 पट 144. 9च्या 16 पट 144. तर 100 ची 16 पट किती येते बेटा 1600. म्हणजे खरेदी किंमत काय झाली 1600. तर आणखी किती रक्कम जास्त घेऊन तो रेडिओ विकावा म्हणजे 10% नफा होईल. तर आता बघा 10% नफा असतानाची विक्री काढू. खरेदी किंमत, विक्री किंमत आणि नफा. किती टक्के नफा म्हणलं बेटा 10%. नफा 10, खरेदी किंमत 100, विक्री किंमत 110 आणि खरेदी किंमत किती मिळाली बेटा 1600. तर विक्री किंमत किती. मग मला सांगा y बरोबर 1600 गुणिले 110 आणि y सोबतचं 100 छेदामध्ये जाईल. तर हे 2 0 2 0 कॅन्सल होतात बेटा. y बरोबर 16 11 176 1760. मला सांगा आता जास्तीची जर रक्कम काढायची झाली, जास्तीची जर रक्कम म्हणलं तर शेवटी कितीला विकावं लागलं ते 1760 ला. सुरुवातीला कितीला विकलं होतं ते 1440 ला. हे 0 हे 2 हे 3 किती रुपये वाढून विकावं लागत आहे बेटा 320 येईल 320. बघा असं न करता काय करायचं लक्षात घ्या. खरेदी किंमत 100, 10% तोटा झाला तेव्हा विक्री किंमत 90 बेटा. आणि 10% नफा जर म्हणलं तर विक्री किंमत किती 110. म्हणजे 90 रुपयाला किती रुपये वाढून मिळालेत 20 रुपये. पहा विक्री किंमत 90 असताना हे 90 विक्रीच आहे, खरेदी आपण घेतच नाही विक्री. 90 रुपये विक्री असताना 20 रुपये जास्तीचे मिळालेत. आणि विक्री किंमत बेटा 1440 आहेत. तर किती रुपये जास्तीचे मिळतील मला सांगा आता. हे 0 आणि हे 0 काढून टाका. 0 0 काढून टाका. 9च्या 16 पट 144. 9च्या 16 पट 144. तर 20च्या 16 पट 16 दोन्ही 32 किती येते 320. किती रुपये जास्तीचे घेऊन विकावं लागेल 320. या पद्धतीने सोडवा बेटा कमी वेळेमध्ये होईल. पुढचं उदाहरण बघा. एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास 15% नफा मिळतो. एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदाराला 15% नफा मिळतो. पण 360 रुपये कमी घेऊन तीच वस्तू विकली तर दुकानदाराला 15% तोटा होईल. मला सांगा आता खरेदी किंमत किती आहे बेटा 100. सुरुवातीला काय म्हणलं 15% काय म्हणलं नफा. 15% नफा म्हणजे कितीला विकलं ते 115 ला. नंतर काय म्हणलं की 15% तोटा 360 रुपये कमी घेऊन विकलं तर 15% तोटा झाला म्हणलं. 100 मधलं 15 गेलं बेटा किती उरलं 85. म्हणजे सांगा आता 360 रुपये काय आहे कमी घेऊन विकलं तर त्याने तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला बेटा. इथं खरेदी किंमत काढायचं आहे. मग खरेदी किंमत 100 असताना विक्री मधला फरक किती मिळाला बेटा 115 आणि 85 मधला फरक कितीचा आहे बेटा 30चा. कितीचा आहे 30चा. खरेदी किंमत 100 असताना विक्री मधला फरक बेटा 30चा आहे आणि फरक कितीचा दिला बेटा 360. तर खरेदी किंमत किती 0 0 कॅन्सल होते. 3च्या 12 पट 36. 3च्या 12 पट 36. तर 100 ची 12 पट किती येते बेटा 1200. बघा एका वस्तूवर काय झालं 15% नफा झाला. 15% काय झाला नफा. एका वस्तूवर सुरुवातीला एका दुकानदाराने एका रेडिओच्या विक्रीवर दुकानदारास 15% नफा झाला. पहिल्यांदा 15% नफा आहे. जर 360 रुपये कमी घेऊन विकलं सुरुवातीला ज्या काही किमतीला विकलं त्याच्यापेक्षा 360 रुपये कमी घेऊन विकलं तर 15% काय झालं म्हणलं तोटा. एक नफा झाला दुसरा तोटा झाला असेल तर यामधला जो फरक आहे यामधला फरक जर म्हणलं तर किती घ्यायचं बेटा 30 घ्यायचं. कितीचा फरक आहे 30%चा. मग खरेदी किंमत 100 असताना 30चा फरक आणि फरक दिला बेटा 360. तर खरेदी किंमत किती हे 0 1 0 कॅन्सल करा. 3च्या 12 पट 36. तर 100 ची 12 पट 1200 येते बेटा 1200. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक किती बरोबर आहे चौथा. पर्याय क्रमांक चौथा. बेटा 2 दिवस काही अडचणीमुळे मी गावाकडे आलेला आहे.
तर गावाकडं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर आपण लाईव्हच्या ऐवजी 2 दिवसासाठी आपला चालू जो टॉपिक आहे नफा तोटा, त्याचे मी असे व्हिडिओ रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून हे तुम्हाला मी आपल्या ॲपवर अपलोड करेल. ते 2 दिवसासाठी थोडंसं ॲडजस्ट करा. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बेटा, नेटवर्कचा गावाकडं. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर ज्यावेळेस आपण लाईव्ह जातो त्यावेळेस मी तुम्हाला न दिसणे किंवा मी लिहिलेलं स्पष्ट न दिसणे, बोललेलं अडखळत अडखळत ऐकू येणे, हे अशा अडचणी येतात बेटा. म्हणून त्या अडचणी येऊ नये म्हणून मी हा मार्ग निवडलेला आहे. हा मार्ग निवडलेला आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद. थांबूयात आपण.